पारू आणि मारुती मामाचं जाणं आपल्या कोणालाच पटलेलं नाही. सगळ्यांनाच खूप त्रास होतो. काय करणार, आपला पण नाईलाज आहे. पण मारुतीच्या वागण्याचं खरंच आश्चर्य वाटतंय मला. इतकी वर्ष तो आपल्याकडे आहे, त्याला काही प्रॉब्लेम आला तर तो आपल्याला सांगतो, आपली मदतही घेतो. पण यावेळेला काहीच बोलला नाहीये तो. मला कळत नाहीये एवढं मोठं काय झालंय की त्याला एवढा मोठा निर्णय घ्यावा लागलाय. मला माहितीये काय झालंय ते. आई, मला माहितीये मारुती मामा का सोडून गेले. आई, तुला आठवतंय पारूला विषबाधा झाली होती? ती का झाली होती असं वाटतंय तुला? कारण मारुती मामाने तिला विष दिलं होतं. काय? प्रीतम, काय बोलतोयस तू? आई, मला माहितीये की हे खूप वियर्ड साऊंड होतंय. मी पण असा शॉक झालो होतो. पण आता तुला माहिती आहे ना की मारुती मामा, हे घर, त्याचा जॉब, याला घेऊन किती पॉझिटिव्ह आहे. आणि पारू आणि दादाच्या फ्रेंडशिप बद्दल पण तुला माहिती आहे. काय आहे ना, मारुती मामा थोडा जुन्या विचारांचा आहे. म्हणजे गरीब, श्रीमंत, मालक, नोकर असे विचार करतो तो अजूनही. पारू किती इनोसंट आहे. म्हणजे तिचा आपल्या घरातला वावर पण किती मोकळा होता ना. त्यामुळे मारुती मामाने तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला. पण तिच्या आणि दादाच्या फ्रेंडशिपमुळे पारूच्या कॅरेक्टरवर कोणी डाऊट घेऊ नये या एका कारणामुळे त्यांनी पारूला विष देऊन टाकलं. असा विचार केला मारुतीने? म्हणजे पारू ह्या घराचा भाग झाली, अगदी सहज मिसळली या घरात. आदित्याची तिची मैत्री, तुझी तिची मैत्री, हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. आणि पारूने कधी तिची मर्यादा सोडली नाही आणि आदित्यावर तर आपले संस्कार आहेत. त्यामुळे आदित्य आणि पारूच्या मैत्रीवर मला कधीच संशय नव्हता. फक्त त्यांच्या मैत्रीमुळे तिच्या लग्नात काही विघ्न येऊ नये एवढंच वाटत होतं. हा, हे पण एक रिझन होतं ना, पारूचं लग्न. म्हणजे आता तू मारुती मामाला प्रॉमिस केलं होतंस की तू पारूचं लग्न लावून देशील, राईट? पण काही कारणामुळे त्यात डिले होत होता. मारुती मामाला असं वाटलं असेल की तू ते विसरलीस आणि ह्या कारणामुळे पण तो घर सोडून गेला असेल ना.